नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आहोत तामिनी घाटामध्ये आणि गेले 25 दिवस जो रस्ता खरं तर ज्या कारणाने बंद होता ते कारण म्हणजे हा असणारा या ठिकाणी पूल जो वाहून गेलेला होता, तो हा पूल या ठिकाणी आहे। आणि या पुलावरती आता खरं पाहिलं तर काम चालू झालेलं आहे, काम करत आहेत या ठिकाणी आजही पाहिलं तरी। परंतु आज जर पाहिलं तर पर्यटक या ठिकाणी जी हलकी वाहनं जी आहेत चारचाकी ही खरं तर कुठंतरी येण्यासाठी या ठिकाणी हळूहळू सुरू झालेली आहे। आणि वाहनं या ठिकाणी येत असताना आज या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्याच्या सुरक्षितेसाठी ते बॅरिकेड उभे करण्याचं काम खरं तर इथं या ठिकाणी सुरू आहे। आणि या बॅरिकेड या ठिकाणी लावण्याचं काम युद्ध पातळीवरती चालू आहे। परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने कामगार पाहिजे त्या पद्धतीने वर्कआउट होताना कुठे दिसत नाही, असं स्थानिक नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं असतं आज आपल्या या ठिकाणी दिसते। परंतु हा पूल जर एक ठिकाणीच नव्हे तर ज्या पद्धतीने इथं माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर वरून आलेला हा पाण्याचा जो आलेला आहे, हा इकडे खाली आल्याच्या कारणाने हा पूल या ठिकाणी वाहून गेलेला होता। परंतु याच्याही पुढे अजून जरी गेलो तर आपण त्या ठिकाणी माती खचलेली होती की जिथं खरं तर त्या कारणाने 25 दिवस हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला होता। त्यावेळी झालं का काम, उरकलं का? किती दिवस लागतील कामाला? आता पत्रे मारले कमी झाले तरी हे पत्रे मारायला किती दिवस लागतील? त्याला काय आज संध्याकाळपर्यंत पत्रे मारू होतील। आणि या ठिकाणी जे आपले 2 चाके असेल 4 चाके वाहनं जाऊ शकतात, म्हणजे रस्ता सुरू करण्यासाठी कुठली नाही, पण मोठी वाहनं जातील का? नाही, ते पण जाऊ शकतात। जड वाहनं याच्यावरनं जाणार, जड वाहनं पण लहान वाहनं जी हलकी वाहनं आहेत पण या ठिकाणी काम करणारे जे कामगार आहेत खरंच कसरत घेत आहेत कामाची आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कारण तर येणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला आजूबाजूला करून या ठिकाणी त्यांचं काम खरं तर या ठिकाणी सुरू आहे। आणि ग्राउंड लेवलवरती खरं तर काम जी व्यक्ती करते त्याच व्यक्तीकडनं आपल्याला या ठिकाणी समजलं आहे की आज संध्याकाळी या पुलावरचं काम खरं तर पूर्ण होईल आणि उद्या सकाळी खरं तर या पुलावरनं जी हलकी वाहनं आहेत ही नेण्यासाठी कुठलीही हरकत नाही आहे, हलकी वाहनं या ठिकाणी सुरक्षितपणे जातील। परंतु पावसाचं प्रमाण जर या ठिकाणी वाढलं तर मात्र कुठंतरी दक्षता घ्यायला लागणार आहे, तेवढीच काळजी। ज्या ठिकाणी खरं तर माती खचून जो रस्ता वाहून गेलेला होता आपण त्या ठिकाणी तुम्हाला जाणार आहोत। खरं तर जाऊयात जिथं रस्ता खचलेला होता त्या ठिकाणी बंद होता। याचं कारण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं होतं की हा माझ्या डाव्या बाजूला जो दिसणारा जो रस्ता आहे हा कुठेतरी खचलेला होता, इथून कुठल्याही प्रकारचं वाहन जाऊ शकत नव्हतं, अगदी थोडीशी जागा या ठिकाणी शिल्लक होती। परंतु गेले 25 दिवस खरं तर ही भिंत जी बांधण्यासाठी आहे ते गेले 25 दिवस लागलेले आहेत आणि 25 दिवस लागले काम करून ही भिंत खरं या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। आणि हा जो रस्ता आहे खऱ्या अर्थानं आज संध्याकाळी ग्राउंड लेवलवरती काम करणारा हा ग्राउंड रिपोर्ट जो आहे हा आपल्याला येथील कामगारांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आज संध्याकाळी त्यांचं कामाचं जे वर्कआउट आहे, बॅरिकेड लावण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि उद्या सकाळपासून या रस्त्यावरनं वाहतूक सुरळीतपणे सुरू होईल असं आपल्याला या ठिकाणी कामगारांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी धोका नाही आहे, बॅरिकेड देखील लावण्यात आलेला आहे। रस्त्याची भिंत जी खचून गेलेली होती ही भिंत देखील या ठिकाणी घातलेली आहे। आणि संपूर्ण आज जर पाहिलं तर स्वतः आम्ही केलेली पाहणी चांदणी चौक ते तामिनी घाट जो रस्ता आहे हा हलक्या वाहनासाठी सुरू करावा अशी मागणी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडं, मुळशी धरणातले धरण विभागातले जे लहान मोठे जे व्यावसायिक आहेत यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील हेच सांगितलं जाईल की हलक्या वाहनांसाठी हा जो रस्ता आहे हा सुरक्षितपणे आहे आणि इथनं हलकी वाहनं या ठिकाणी जाऊन द्यावी, पर्यटकांना देखील या ठिकाणी वरनं ये जा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या ठिकाणी पर्यटकांच्या माध्यमातून होत आहे। कॅमेरामॅन राजेश मांदेसह संपादक पप्पू कंदारे, माय मराठी।